सोलापूर जिल्ह्याच्या विकासाचा रोडमॅप तयार असून आयटी पार्क, बोरामणी विमानतळ, नाईट लँडिंग, पंढरपूर कॉरिडॉरसह विविध महत्त्वाचे प्रकल्प मिशन मोडवर सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिली आहे। आयटी पार्क, बोरामणी विमानतळ, नाईट लँडिंग, पंढरपूर कॉरिडॉर, उड्डाणपूल आणि पर्यटन विकासासह सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा रोडमॅप तयार असून विविध प्रकल्प मिशन मोडवर राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात दिली। यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खिलबुडे, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, सरचिटणीस सागर सुरवसे आणि प्रमोद बोडके उपस्थित होते। कार्तिकेयन यांनी पंढरपूर कॉरिडॉर, उजनी धरणातील पाणी शुद्धीकरण, देशी माशांचे संवर्धन, बोरामणी विमानतळ, होडगी येथील आयटी पार्क, शहरातील उड्डाणपूल तसेच आध्यात्मिक पर्यटन विकासासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले। नाईट लँडिंग जो विषय आहे त्या आता आपल्याला आहे त्या ठिकाणी आपल्याला नाईट लँडिंग करायचे म्हटलं तर याच्यामध्ये किमान 1600 ते 1800 कोटी लागेल किमान। कारण 4-5 विषय, एक तिथे भूसंपादन करावं लागेल 2 गावाच्या, आता मी कुमटी आणि दुसरा एक विषय मजरेवाडी आणि कुमटी दोन्ही ठिकाणी आपल्याला भूसंपादन करावं लागेल, भूसंपादनचा खर्च होईल, त्यानंतर स्टे आहेत, बरेच गोष्टी आहेत, तो किमान 1600 ते 1800 कोटी लागेल। आणि तिथे ते एक साखर कारखाना पण आहे। त्याचा पर्याय काय आहे की 1600-1700 कोटी आता तुम्हाला शिर्डीमध्ये एक तो एअरपोर्ट ते तर वर्ल्ड क्लास बनवलं होतं, त्या याची किंमत फक्त माझ्या माहितीप्रमाणे 300 कोटीचे काहीतरी आहे। सो त्या 300 कोटी अपेक्षा जवळपास 6 पट जास्त इथे लागेल आता आपल्याला आहे त्या ठिकाणी लाईट लँडिंग करायचे म्हटलं तर। तो एक पर्याय। दुसरा पर्याय आहे की बोरामणी। आता बोरामणीमध्ये आम्ही आता नाईट लँडिंग केलं तर याच्यामध्ये खर्च फक्त आणि फक्त 400 कोटीमध्ये आपण पूर्णपणे लाईट लँडिंग, पूर्ण नवीन एअरपोर्ट, स्टेट ऑफ द आर्ट आपण करू शकतो। ठीक आहे। आता इकॉनॉमिकली काय म्हणते आपल्याला बोरामणीमध्ये डेव्हलप करावं लागेल। याच्यामध्ये 2 विषय, एक ठीक आहे, आता बोरामणीमध्ये आपण नवीन एअरपोर्ट केलं तर जुना एअरपोर्टचा काही फायदा, जुना एअरपोर्टचा फायदा नक्की याच्यामध्ये होईल। कसं होईल, आपण कार्गो हँडलिंग वगैरे करू शकतो। ठीक आहे, असं नाही आहे की आपण हा पूर्ण आता इतकी कोटींनी आपण बनवलं पूर्ण वेस्ट होऊन जाईल, असं नाही। पूर्ण आपण कार्गो हँडलिंगसाठी आपण हे वापर करू शकतो, असं म्हणजे कुठेही वेस्ट होणार नाही। उजनी प्रदूषण थांबण्याच्या काम फक्त सोलापूर जिल्ह्याचं नाही आहे, पुणे जिल्ह्याचं पण आहे। तो सर्वप्रथम प्रदूषण कमी करण्याचा भाग म्हणजे तो इंडियन स्पीशीज वाढवणे आणि एलियन स्पीशीज पूर्णपणे तिलापिया सुद्धा एक एलियन स्पीशीजच आहे, तो पूर्णपणे आपल्याला काढावा लागेल। काढून जुना जे काही स्पीशीज होतं तो पूर्णपणे परत इंट्रोड्यूस करावा लागेल। तो इंट्रोड्यूस केलं तर बऱ्यापैकी तुमचे प्रदूषण जो आहे तो प्रदूषण कमी होण्याची शक्यता आहे। विषय क्रमांक 1। विषय क्रमांक 2, पूर्णपणे सर्वप्रथम आपल्याला मॅपिंग करावं लागेल। तो याच्यामध्ये ऑलरेडी 80% काम पूर्ण झालेली आहेत। मॅपिंग म्हणजे कोणत्या कोणत्या गावामार्फत किती टक्क्याच्या MLD पाणी प्रदूषण करत आहे तो आपल्याला पूर्णपणे आयडेंटिफाय करावा लागेल आणि तिथे उपाययोजना करावं लागेल। वारी कॉरिडॉर संपलं तर आम्ही पूर्ण JCB घेऊन येणार, तोडायला सुरू करणार, असं नाही आहे। याच्यामध्ये भूसंपादन करायला कालावधी लागेल। म्हणजे असं सर्वप्रथम आम्ही जे कोणी इच्छुक आहे त्यांच्यावर आम्ही काम चालू करणार, त्यांचं इच्छुक लोकांचे जर प्रोव्हिजन आहे तो सुरू करणार, त्यानंतर रेट फायनलायझेशनसाठी माझ्याकडे येईल, तर रेट फायनलायझेशन करायचे, याच्यामध्ये बरेच नेगोशिएशन्स होईल। तो इच्छुक लोकांच्या जवळपास याच्यामध्ये 90% तर लोक तर आता तुम्हाला माहिती आहे की इच्छुक आहेत, त्यांच्याविषयी झाल्यानंतर जे कोणी इच्छुक नाही आहे त्यांच्यावर आपल्याला काम करायचे आहेत। तो याच्यामध्ये मी सर्वप्रथम जॉईंट मेजरमेंट वगैरे होईल। जॉईंट सगळे विषय संपल्यानंतर त्यांना 60 दिवसचं नोटीस द्यावं लागेल हे घर खाली करण्यासाठी। हे पूर्ण झाल्यानंतरच सुरू होईल, पण जेव्हा त्या दिवशी GR आलं त्या दिवशीपासूनच आमचं काम ऑलरेडी याच्यामध्ये चालू झालेली आहे, प्रॅक्टिकली चालू झालेली। जेव्हा GR महत्त्वाचा घटक आहे, जेव्हा GR आला म्हणजे शासनाने मान्यता दिलेली आहे। IT पार्कच्या प्रवास असा असेल की आता जमीन आमच्याकडे हँडओव्हर झालेली आहे, आता नाव करून घेणार आहे। आता आम्ही 2 मॉडेल आहे। एक मॉडेल आहे की आम्ही या कंपनीने याच्यामध्ये MIDC जे आहे ते पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर उभे करून ते हँडओव्हर करायचे, या IT कंपनीला देऊन त्यांना येऊन बिल्डिंग्स वगैरे बांधायचे। तो दुसरा जो पर्याय आहे तो फिजिबल नाही आहे। कारण असं आहे की आता युद्धमध्ये अजून इराणचं वॉर संपलेलं नाही आहे, तर बरेच IT पार्क बरेच ठिकाणी तर पाठीमागे येत आहे, त्यांना टर्न की पाहिजे। टर्न की म्हणजे काय, अंग्रेजीमध्ये शब्द आहे टर्न की, TURN की म्हणजे शाबी। टर्न की म्हणजे काय आहे की आल्यानंतर इमिडिएटली चाबी टर्न करून आतमध्ये घुसायची, असं आम्ही पूर्णपणे करून देण्याचा शब्द आहे टर्न की। त्याच पद्धतीने आपल्याला करायचे।
तो याच्यामध्ये अगोदर सांगितल्याप्रमाणे जमीन आता भेटलेली आहेत. आता MIDC सोबत चर्चा करायची. आता 2 विषय पॅरलली करावं लागेल. एक काय करावं लागेल तिथे, ठीक आहे, पुणे असताना, कोल्हापूर असताना सोलापूरला कशाला, वही सोलापूर हा कारणासाठी आहे की 3 सर्वप्रथम आमच्याकडे मनुष्यबळ आहे. लर्न्ड मॅनपॉवर जो म्हणतो आपण, तो आमच्याकडे भरभरून आहे. सगळ्यात 5th लार्जेस्ट पॉप्युलेशन आमच्याकडे आहे. म्हणजे तो कोर आहे. ठीक आहे, सोलारचं केलं तर ते होऊन जाईल. पाणी तर आमच्याकडे काही प्रॉब्लेम नाही आहे. तिसरा मॅनपॉवर आहे आणि लँड. हे 4 विषय आमच्याकडे आलेली आहे. तो हा 4 विषयाचा 2 विषय मी सांगितल्याप्रमाणे पॅरलली करावा लागेल. एक इन्फ्रास्ट्रक्चर उभारणे, तो आता डिस्कशन सुरू झालेली आहे. आता पुढे जाऊन कोण कधी करणार तो आपण ठरवून इन्फ्रास्ट्रक्चर सुरू करायचे. त्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये दुसरा विषय असा आहे की त्या सोलापूरच्या बद्दल थोडा पूर्णपणे आपल्याला पिचिंग सुरू करावं लागेल. याच्यासाठी एक इन्व्हेस्टमेंट कंपनीची आपल्याला मदत घ्यावं लागेल. त्या इन्व्हेस्टमेंट कंपनी मी जिल्हाधिकारी म्हणून प्रत्येक ठिकाणी जाऊन मला करू शकत नाही. तो एक आमच्या वतीने, म्हणजे सोलापूर जिल्ह्याच्या वतीने इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी त्यांना इथे बोलवणे, आमच्याबद्दल तिकडे जाऊन सांगणे, हा काम तर इन्व्हेस्टमेंट प्रमोशन कंपनी करणार आहे. बँगलोरला जाणार, तिथे जाणार, म्हणजे ज्या ठिकाणी एक्सेस झालेली आहे त्या ठिकाणी जाऊन सोलापूरला या, आम्ही तुम्हाला हे पूर्णपणे आम्हाला कमी करून देऊ. हे 2 काम आता पॅरलली ऑलरेडी चालू झालेली आहे. उद्योग, रोजगार आणि मानवी विकास निर्देशांक वाढविण्यासाठी विशेष भर दिला जाणार असून आषाढी वारी यशस्वी करण्यासाठी संपूर्ण प्रशासनाने समन्वयाने काम केल्याचेही त्यांनी नमूद केले.